मंडळी, जून महिन्याचा पहिला आठवडा पूर्णपणे उलटून गेला आणि त्यातच मृग नक्षत्र सुरू होऊन 5 दिवस झाले. आज 6वा दिवस आहे. तरी देखील जालना जिल्ह्यात मान्सूनचं आगमन न झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या लागवडी आणि खरीपातील पेरण्या ज्या आहेत त्या आता खोळंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मशागत या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आणि आपण जर बघत असाल तर बदनापूर तालुक्यातल्या एका शेतात मी सध्या आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की हा शेतकरी जो आहे तो आता कपाशी लागवड करण्याकरिता फुले पाडताना आपल्याला पाहायला मिळते. आपण शेतकऱ्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नेमकी काय परिस्थिती पावसाची आहे. खरं तर तुमची अंतिम टप्प्यात मशागत आलेली आहे. तुम्ही कपाशी लागवडीसाठी हे करताय. आता काय परिस्थिती पावसाची, काय नेमकं सांगाल? पावसाची परिस्थिती असं झालं साहेब की 5 ते 6 दिवस झालं मृग नक्षत्र लागून. मृग नक्षत्रामध्ये पेरणीचा हा मोसम असतो. हा मोसमामध्ये जर मृग नक्षत्रामध्ये जर पेरण्या झाल्या तर शेतकऱ्याला योग्य दरात उत्पन्न होते आणि याच्या पुढलं जर शेतकऱ्याचं पिकाचं पेरणं लांबली तर शेतकऱ्याला काही पिकामध्ये एवढं उत्पन्न राहत नाही. तर त्याच्यामध्ये निसर्ग लवकर यंदा साथ देईन याची काही गॅरंटी वाटत नाही. कारण दरवर्षी कसं असतं की मृग नक्षत्राच्या अव्वल हे ढगाळ वातावरण येणे, शेतकऱ्याला असं वाटतं की बुवा आता आपल्या पेरण्याचा टाइम चालू झालेला आहे, व होईन अशी गॅरंटी असते. पण आता ही गॅरंटी शेतकऱ्याला काही अशी वाटच ना थोडी. पण त्याच्यावर आता हे निसर्ग कधी येईल हे कधी सांगता येत नाही. ही सगळी परिस्थिती आता आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये दिसते. हो, सगळ्या परिस्थितीमध्ये आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये असंच चाली आहे. शेतकऱ्याचं आता फुलीचं हे आपलं सरकी कपाशीचं लागवडीसाठी यंत्र चालू आहे काढण्यासाठी. पण आता याच्यामध्ये आता हे निसर्ग केव्हा येईल आणि केव्हा आपल्या लागवड होईल हे सांगता येत नाही साहेब. याचा उत्पन्नावर काही परिणाम होऊ शकतो तुमच्या? याचा पेरणी जर लवकर झाली नाही तर उत्पन्नावर 100% परिणाम होऊ शकतो. लागवड आणि पेरण्या काही झाल्यात का? नाही, काहीच झालेलं नाही. काहीच झालेलं नाही. बियाणे आणि खत घरामध्ये येऊन पडलेलं आहे, पण लागवड काही झाली नाही. निसर्ग पडल्याशिवाय, पाणी पडल्याशिवाय, पाऊस आल्याशिवाय पेरणी होतच नाही साहेब. त्याच्यामध्ये आपल्या पंजाबराव ढगना सुरुवातीला सांगितलं होतं की 15 ते 20 दिवसाच्या तारखेच्या नंतरच पाऊस येईल आणि पेरणीचं वल जादा झाली तरच तुम्ही पेरणी करू शकता. त्याच्यामुळे शेतकरी असा पेरणी करू शकत नाही, कारण पाऊस काही सध्या तुमच्या मशागती सध्या स्थितीला पूर्ण झाल्यात का? पूर्ण झालेला आहे. केवळ पाऊस नसल्याने तुमचं खोळंबलंय सगळं? हो, सगळं पावसाच्या अवलंबनावरच उभा राहिलेला आहे, त्याच्यासाठी थांबलेलो आहे. एकूणच आपण पाहतोय की ही परिस्थिती इथेच नसून आसपास सगळ्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. खरं तर जालना जिल्ह्यामध्ये यंदा 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड होणार असल्याची जी माहिती आहे ती कृषी विभागाने दिलेली आहे. मात्र सध्या स्थितीला आपण जर चित्र पाहिलं तर केवळ पाऊस नसल्याने पेरण्या आणि लागवडी ज्या आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खोळंबलेल्या आहेत. त्यामुळं आता संपूर्ण शेतकरी बांधवांचे डोळे जे आहेत ते आकाशाकडे लागल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे नेमका वरुण राजा आता केव्हा बरसणार याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.